भगवत कृपा जागृत आहे। आपण सगळे मिळून भगवंताला एकतेने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा चुदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ जिनके अंतर्गत परमात्मा ग्रामीण बोध संस्था उमरीच्या वतीने आज किशोरभाऊ चौधरी यांच्याकडे नुकतंच 42 दिवसाच्या त्यागाचं हवन कार्य आटपलेलं आहे आणि त्यानिमित्त एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे। या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित या सृष्टीचे निर्माता साक्षात स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच आम्हा गोरगरीब सेवकांना दुःखातून सुखाचा मार्ग दाखवणारे, अंधश्रद्धा वाईट व्यसनातून दूर करणारे परमात्म्याचे संस्थापक महान त्यागी बाबा झुंदूजी सुद्धा आजच्या या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत। बाबांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच बाबांना वेळोवेळी साथ देणाऱ्या आई वाराणे सुद्धा आजच्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत। आईना सुद्धा माझा प्रणाम। तसेच आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष उमरेड संघटनेचे कार्याध्यक्ष घनश्यामजी शेट्टी साहेब उपस्थित, त्यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच पिऱ्या परिसरातील कार्यकर्ते आणि आजचे सूत्रसंचालन करणारे सुभाषभाऊ भोरडकर यांना सुद्धा माझा नमस्कार। गजूभाऊ वैद्य पिऱ्या परिसरातील ज्येष्ठ सेवक यांना सुद्धा माझा नमस्कार। सेवक सेविका बालगोपाल सगळ्यांना माझा नमस्कार। बघा सुंदर सुंदर असे मार्गदर्शन आजच्या चर्चा बैठकीमध्ये ऐकायला मिळाले आणि तत्वशब्द नियमाच्या आधारे ही चर्चा बैठक चालत असते। कारण का आपल्याला आपण नेहमी चर्चा बैठकीमध्ये पाहतो की कधी कधी चर्चा बैठक ही तत्वशब्द नियमाच्या बाहेर जाते आणि अशाच मुळे आज वादावादाचं आणि तणातणीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। काही काही ठिकाणी तर चर्चा बैठक सुद्धा बंद झालेल्या आहे। नुसते 9व्या हवनानंतर चर्चा बैठक घेतात, पण हे कुठंतरी चुकल्यासारखं वाटत नाही का आपल्याला? वाटते। कारण का बाबांच्या हयातीमध्ये असं कधी झालेलं नाही। चर्चा बैठक ही आवश्यक आहे। आज चर्चा बैठकीमध्ये बसलो आपण तिथे सगळे सेवक, आज माईक पूर्ण गावामध्ये ऐकायला जात आहे। त्याच्यामुळे एखाद्या परिवारावर आणि एखादी परिवार असेल आणि त्याच्या कुटुंबामध्ये एखादे दुःख असेल, त्रास असेल, भूतबाधा असेल, अंधश्रद्धा असेल, तो हे मार्गदर्शन ऐकून त्याला कुठेतरी चालना मिळते का नाही? आपण एवढा पैसा खर्च केला, खूप वैभवणी केली, पूजा अर्चा केली, सुद्धा आपल्याला 33 कोटी देवतांनी आपल्याला लाभ मिळाला नाही, तर हा मार्ग कसा आहे काय आहे जाणून घेण्याची त्याच्यामध्ये कुठेतरी एक निर्माण होते, इच्छा निर्माण होते आणि अशाच परिस्थितीत या मार्गाच्या प्रचाराने प्रसार होतो। आज आपण सुद्धा काही 70 किलोमीटर पासून आले, काही 50 किलोमीटर पासून आले, लांब लांब पासून आपण या लहान परिसरामध्ये आलो, तर जेवण करण्यासाठी आलो तर नुसतं नाही, कारण भगवान बाबा हनुमानजी या ठिकाणी उपस्थित आहे। महान त्यागी बाबा झुंदूजी सुद्धा उपस्थित आहेत आणि ही शक्ती 24 तास आपल्या सोबत आहे। तरी पण या चर्चा बैठकीमध्ये आलेले जे अनुभव असतात ते सांगण्यासाठी आणि जे आपले योग असतात, जे आपल्याला पाहिजे इच्छा शक्ती आहे ते पूर्ण करण्यासाठी ही भगवत कृपा सदैव आपण जागृत आहे। मग 24 तास आपल्या सोबत आहेत, मग आपण हवन करायला नाही जायचं का? चर्चा बैठकीला नाही जायचं का? अरे बाबा झुंदूजी यांनी उन्हातानाची पर्वा न केली, त्यांनी कधी कूलरची अपेक्षा नाही केली, पंख्याची अपेक्षा नाही केली, असे घामोघाम व्हायचे एवढ्या मोठ्या, आज आपण इथे जवळ 20-25 सेवक आहोत, पण मोठा हॉल असा भरला असताना सुद्धा ते उन्हातानामध्ये घामोघाम होऊन यायचे, पण मार्गदर्शन त्याचे चालू राहायचे। उन्हा पावसाची पर्वा न करता ते गावोगाव खेळोपाडी गेले आणि तेव्हाच आपल्याला मार्ग आज आपण खूप नशिबान आहोत। एवढा सुंदर आणि जागृत शक्तीचा असा दैवी शक्तीचा मार्ग आपल्याला मिळाला आहे बिना पैशाचा। पण बिना पैशाचा मोफत जरी असला तरी मार्ग सोपा नाही आहे का सोपा? कारण की ही शक्ती 24 तास आपल्या सोबत आहे आणि या मार्गात जर चुकलं तर हमखास 100% दुखतेच, हे लिहून आहे। जर दुखलं नसतं तर आपण इथे आलो असतो का? नाही ना। आपण मार्ग घेतला, सकाळ संध्याकाळची विनंती प्रार्थना करतो, समाधान आहे। चोऱ्या, खोटं बोलणे,
सगळे काम धंद्याने चालते आहे, तर दुःख जर आलं नसतं तर या मार्गात दुःख आहे, त्रास आहे, कारण का त्याची नजर तुमच्यावर आहे. तुम्ही चांगलं कराल, कंटिन्यू फोन चालू राहते, कितीचे कार्य घ्यायचे, असं झालं तसं झालं. बिचारे ते थकत नसतील का? त्यांना परिवार नाही आहे का? त्यांना शेतीवाडी नाही आहे का? वेळात वेळ काढून ते कार्यक्रमाला येतात. त्यांचा उद्देश तोच असते की मी शेवटपर्यंत या मार्गाच्या प्रसाराने प्रसार केला पाहिजे. या दुःखी कष्टी सेवकांना सुखाचा मार्ग दाखवणे त्यांचं प्रथम कर्तव्य असते. त्याच्या शब्द म्हणजे पहिले आपण भगवंताचे तीर्थ केलं पाहिजे, आपण तिथलं रक्षा लावली पाहिजे. बघा तुम्हाला फायदा होतेच, दवाखान्याची गरज नाही. कितीतरी पैसा आपला लाखों पैसा वाचलाय आपला, आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनाला उंचमान झालाय. अरे कांटों पर चढ़कर फूल खिलते हैं, विश्वास पर चढ़कर भगवान मिलते हैं. एक बात याद रखना सबको, सुख में तो सब मिलते हैं लेकिन दुख में बाबा हनुमान जी ही मिलते हैं, बाबा हनुमान जी ही मिलते हैं. बस वही एक अपना सहारा, वही एक आसरा आहे. म्हणून भगवंताला विसरायचं नाही, बाबाचे कार्य करा, नियमित कार्य घेत चला. कच्चीच्या सेवकांनी कार्य घेतले पाहिजे. आता बस कार्यकर्त्याकडे गेलं, समाधान झालं, जातो, 6 महिने कार्यकर्त्याकडे जात नाही. असं आहे का काही काही सेवक कच्चीची? म्हणून जागृत शक्ती आहे, तत्वशब्द खूप महत्वाचे. हा पाया आहे तत्वशब्द नियमाचा, याला मजबूत करा. आपल्याला मोठी हाय बिल्डिंग करायची आहे, बिल्डिंग बांधायची तर पाया कमजोर असेल तर चालेल का? आपल्याला पाया मजबूत, 4 तत्व 3 शब्द 5 नियमानच होईल. तो मजबूत करा, तुम्हाला काटाही घडू शकत नाही. जे पाहिजे ते तुम्हाला मिळेल. इच्छानुसार भोजन त्या मार्गात बाबांनी सांगितलंय. एवढे बोलून माझी 2 शब्द पूर्ण करतो. सगळ्यांना माझ्या नमस्कार.